नमस्कार मित्रांनो, मी विनोद प्रकाश कोलते. आजचा डे 2 व्हिडिओ 5. आज लास्टचा व्हिडिओ आहे. आज खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, बजेटिंग फॉर फायनान्स. तुम्ही किती पैसे कमवता हे महत्त्वाचे नाही, त्याचं नियोजन तुम्ही कसं करता ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वातंत्र्याचा मार्ग, बजेटिंग फॉर फायनान्शियल प्लॅनिंग. अनेक लोक महिन्याला 1,00,000 रुपये कमवूनही महिन्याच्या शेवटी पैशाच्या शोधात असतात. आणि बरेच लोक 30,000 महिन्याला कमवून सुखी आणि आनंदी असतात, कारण ते बचत आणि गुंतवणूक नियमित करतात. बजेटिंग फॉर फायनान्शियल फ्रीडम. आज आपण शिकणार आहोत बजेट का आवश्यक आहे. बजेट केल्यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो, बचत वाढते, इमर्जन्सी फंड तयार होतो आणि अनावश्यक खर्च टाळल्या जाऊ शकतात. बजेट टेल्स युअर मनी वेअर टू गो इन्स्टेड वंडरिंग वेअर इट वेंट. बजेट म्हणजे काय? बजेट म्हणजे प्रत्येक रुपयाला काम देणं. महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्ही ठरवा तुम्ही किती रुपये कमवणार आहेत, किती रुपये खर्च करणार आहात, किती इन्व्हेस्ट करणार आहात आणि किती बचत करणार आहात. तेव्हा जर तुम्ही पैशाला दिशा दिली नाही तर तो त्याची दिशा स्वतः निवडतो. बजेट म्हणजे खर्चावर बंधन नाही, तर आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारा तो नकाशा आहे. बजेट का आवश्यक आहे? तर बजेट केल्यामुळे आपला अनावश्यक खर्च कमी होतो, आर्थिक ताण कमी होतो, इमर्जन्सी फंड तयार होतो, कर्ज कमी होते आणि बचत वाढते. बजेट नसलेलं जीवन म्हणजे GPS शिवाय केलेला प्रवास. भविष्यातील स्वप्नांसाठी पैसे तयार होतात, आर्थिक ताण कमी होतो, भविष्यातील स्वप्नांसाठी फंड तयार होतो. 50-30-20. समजा तुमचा पगार 50,000 रुपये आहे. 50% म्हणजेच 25,000 तुमचं ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा लाईट बिल झाले, जे महत्त्वाच्या गरजा आहे डेली नीड्स त्यासाठी. 30% म्हणजेच 15,000 आपल्या नीड्सवर, जसे एखादी मूवी बघितली, बाहेर जेवायला गेलो, काही परचेज केलं. 20% म्हणजेच 15,000 सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे SIP, PPF, म्युच्युअल फंड्स किंवा अजून काही स्टॉक्स वगैरे घेतले त्यासाठी. 20% म्हणजे 10,000 त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगसाठी. सुरुवातीला जर 20% पॉसिबल नसेल, म्हणजेच 15,000 जर शक्य नसेल, तर 10%ने सुरुवात करा. पण सुरुवात करा, कारण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. बजेट कसं बनवायचं? स्टेप 1 महिन्याचं उत्पन्न लिहा. स्टेप 2 महिन्याचा खर्च लिहा. स्टेप 3 गरजेचे आणि अनावश्यक खर्च वेगळे लिहा. स्टेप 4 सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंटचे बजेट ठरवा. आणि स्टेप 5 उरलेल्या पैशातून खर्च करा. आता आहे ॲक्शन टाईम. आज एक वही घ्या किंवा एक्सेल शीट बनवा आणि त्यात दर महिन्याचा खर्च लिहा. आजपासून 30 दिवस डेली तुमचा खर्च लिहा. कुठे खर्च होतो, कुठं खर्च करायला पाहिजे किंवा कुठं करायला नको, ते सगळं नोट डाऊन करा. आणि 30 दिवस फक्त हे करा रेग्युलरमध्ये. तुम्हाला तुमचं बजेट कुठं आहे ते तुम्ही स्वतःच रिव्ह्यू करू शकणार मंथ एंडला. आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटी बजेट रिव्ह्यू करा. फक्त 30 दिवस हे करा, तुम्हाला स्वतःच कळेल तुमचा पैसा कुठे वाया जात आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमचं आर्थिक लक्ष्य काय आहे ते. आतापर्यंत आपण शिकलो लाईफस्टाईल, इन्फ्लेशन, इमर्जन्सी फंड आणि बजेटिंग. या 3 गोष्टी तुमच्या आर्थिक प्रवासाचा मजबूत पाया आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमचं आर्थिक लक्ष्य काय आहे ते. आपण एकत्रितपणे फायनान्शियल फ्रीडमकडे वाटचाल करत आहोत.